मंडळी, उद्या हनुमान जयंती आहे आणि या हनुमान जयंतीच्या महान पर्व काळावरती आपल्या मुलांकडून आपल्याला हनुमान चालीसा म्हणून घ्यायची आहे. त्यांच्याकडून हनुमान चालिसेचं पठण करून घ्यायचं आहे. मंडळी, तुमच्या मुलांनी जर हनुमान चालिसा वाचली तर त्यांचा त्या हनुमान चालिसेचा प्रभाव आपल्या मुलांच्या जीवनावर काय होतो आणि कशा पद्धतीने हनुमान चालिसा आपल्याला वाचायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की हनुमान चालिसा नेमका आहे तरी काय. मंडळी, या हनुमान चालिसेमध्ये फक्त हनुमंतरायाचं वर्णन केलेलं आहे, हनुमंतरायाची स्तुती केलेली आहे. ही हनुमान चालिसा जर आपण 100 वेळा जर पठण केली म्हणजे एका दिवसात ॲट अ टाइम एका वेळात जर आपण 100 वेळा हनुमान चालिसाचं जर वाचली असेल, 100 वेळा जर हनुमान चालिसाचं जर आपण पठण केलं असेल तर याचा फायदा काय होतो तर भूत पिशाच निकट नाही आवे जब महावीर नाम सुनावे. हनुमान चालिसेमध्ये याचं स्पष्ट वर्णन आलेलं आहे. जर तुमच्या मुलांनी हनुमान चालिसा वाचली, जो शतबार पाठ कर कोई छुटई बंदी महासुख होई. जो कोणी 100 वेळा हनुमान चालिसा वाचेल, पण कधी वाचेल? उद्या हनुमान जयंतीच्या महान पर्व काळावरती वाचेल, त्याला त्या ठिकाणी भूत पिशाचाची भीती राहणार नाही. त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दारिद्र्य नाश होईल आणि जीवनातले जेवढे काही दुःख असतील त्याच्या जीवनातून कायमचे निघून जातील आणि तो सुखाच्या मार्गावरती चालेल. त्याला कोणतंही दुःख, त्याला लवलेशही त्या ठिकाणी स्पर्श करणार नाही. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान चालिसेचं जर आपण पठण केलं तर आपल्या मुलांना सुखी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल आणि तुमचे मुलं निरोगी आणि भयमुक्त जीवन जगतील. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हनुमंतरायाच्या आशीर्वादाने त्यांना उद्या हनुमान चालिसा नक्की वाचायला सांगा. रामकृष्ण हरी.